नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळपट्टी रोड, भगवती लॉन्स, जेल रोड परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय संशयिताकडून मोफेट्रॉन सदृश्य अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याचे नाशिक रोड पोलिसांना यश आलं असून परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेमध्ये उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीत अटक केलेल्या संशयित तरुणाचं नाव सागर रामदास शिंदे असून व्यवसाय चालक हा पिंपळपट्टी रोड, भगवती लॉन्स, जेल रोड या ठिकाणी राहणारा असून त्याच्याकडून 32.150 ग्रॅम मोफेट्रॉन सदृश्य अंमली पदार्थ अंगझडतीमध्ये आढळून आल्यानं त्याच्या विरोधामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा अंदाजे किंमत ही जवळपास 1,06,550 रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। काल नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अंमलदार अजय अशोक देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती जेल रोड परिसरामध्ये MD सदृश्य की जो प्रतिबंधित माल आहे तो ची डिलिव्हरी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने ACP सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचण्यात आला आणि हा सापळा रचण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्ती जो जेल रोड परिसरामध्ये आला होता त्याला ताब्यात घेतलं। सदर व्यक्तीचं नाव हे सागर रामदास शिंदे असं आहे आणि तो राहणारा भगवती लॉन्स, जेल रोड परिसर या परिसरातीलच आहे। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 32.15 ग्रॅम मॅफेड्रॉन सदृश्य वस्तू या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यांनी ती वस्तू कुठून आणलेली आहे, त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का, तो कुठे डिलिव्हरी देण्यासाठी या ठिकाणी जाणार होता, याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। सदर मालाची जी किंमत आहे ती 1,06,550 रुपयाची किंमत या ठिकाणी आहे। वीज न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।